बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मस्त जाळीदार सॉफ्ट मेदू वडे बघून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटलं असेल उडीद डाळ भिजवून आज आपण हे वडे बनवलेले आहेत, पण तसं अजिबात नाही। आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता, डाळ न भिजवता एक मस्त असं प्रीमिक्स बनवलेलं आहे। असं प्रीमिक्स तुम्ही एकदाच बनवून ठेवलं की अगदी महिना दीड महिना स्टोर करून वापरू शकता। जेव्हाही आयत्या वेळेस पटकन मेदू वडे खाण्याची इच्छा होईल, पिठामध्ये फक्त पाणी आणि काही मोजकी जिन्नस घालून पटकन तुम्हाला हे मेदू वडे तयार करता येतील। हे प्रीमिक्स बनवायचं कसं, हे वापरून वडे कसे बनवायचं आणि भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा मेदू वड्याचं प्रीमिक्स बनवणार आहोत। त्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे। घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीचं किंवा मेजरिंग कपाचं प्रमाण घेऊन घेतलेली सगळी जिन्नस तुम्हाला मोजून घ्यायचं आहे। म्हणजेच काय, पहिल्यांदा बनवत असाल, बॅचलर असाल तर न चुकता तुम्हाला हे प्रीमिक्स तयार करता येईल। तर या मेजरिंग कपने 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे, जी पारंपरिक मेदू वड्यासाठी आवर्जून वापरली जाते। तर इथे आपण 1 कप किंवा 200 ग्राम प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे आणि सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप आणि 100 ग्राम प्रमाणात मुगाची डाळ घेतलेली आहे। म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही उडीद वडे बनवता, डाळ जरी भिजवून घालताना तरी सुद्धा एका कपाला अर्धा कप मुगाची डाळ घालून तुम्हाला हे वडे तयार करायचे। त्याने तुमचे वडे आतून छान मऊसूत आणि चवीलाही अगदी छान लागतात। सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतलेला आहे, ज्याचा भात केल्यानंतर छान सुटसुटीत मोकळा होतो असा जुना तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे। तुम्ही रेशनिंगचा तांदूळ वापरला तरी सुद्धा चालू शकेल किंवा तुम्ही इथे रवा सुद्धा अर्धा कप वापरू शकता। पाव चमचा आपण इथे मेथीचे दाणे घालणार आहोत। मेथी दाणा घातल्यामुळे तुमचे वडे चवीला तर छान लागतातच किंवा हे पचायला सुद्धा हलके जातात, म्हणून मेथी दाणा आपल्याला यामध्ये जरूर घालायचा आहे। छान एकजीव करून घेतलेला आहे। आता तुम्हाला तर माहितीच आहे, तांदळावर आणि डाळीवर खूप जास्त पेस्टिसाइड्स किंवा पावडर फवारणी केली जाते, म्हणून एका 2 ते 3 पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत। बघू शकता, डाळ तांदूळ धुतल्यानंतर असं हे इतपत दुधाळ पाणी निघालेलं आहे, म्हणून डाळ तांदूळ धुणं खूप जास्त गरजेचं आहे। तर असंच हे आपण 1-2 पाण्याने आणखी धुवून घेणार आहोत। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळ तांदूळ आपण इथे धुवून घेतलेला आहे। तर धुतलेलं डाळ तांदूळ आपल्याला छान कोरडं किंवा सुकं करून घ्यायचंय। त्यासाठी एखाद्या कॉटनच्या कापडावर असं हे जमेल तितकं पातळ आपण पसरून घेणार आहोत। यातलं सगळं पाणी सुकेपर्यंत आपल्याला पंख्याखाली 1-2-2.5 तास चांगलं हे कोरडं करून घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे थोडंसं उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये सुद्धा 1-1.5 तास तुम्हाला हे ठेवता येतील, पण यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसावा इतकं लक्षात ठेवायचंय। माझ्याकडे थोडंसं बाल्कनीमध्ये ऊन येत होतं, म्हणून बाल्कनीमध्ये थोडंसं असं पण हे पसरून ठेवलेलं आहे आणि साधारणतः 1 तासामध्ये असं हे छान कोरडं झालेलं आहे। लक्षात असू द्या, प्रीमिक्स टिकून ठेवायचं असेल, ते बुरशी किंवा त्याला जाळ्या लागू नये असं वाटत असेल तर हे संपूर्ण आपल्याला असं हे छान कोरडं करून घ्यायचं आहे। अजिबात यामध्ये पाण्याचा अंश नसावा। तर असं हे व्यवस्थित धुवून कोरडं करून आपण हे घेतल्यानंतर इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं सुद्धा स्वच्छ आणि कोरडं असावं। 1-2 ते 3 मूठ आपण यामध्ये डाळ तांदूळ सुकून घेतलेलं काढून घेतलेलं आहे। एका वेळेस जास्त काढून घेऊ नका, नाही तर मिक्सर खराब होण्याची शक्यता असते। थोडं थोडं डाळ तांदूळ घेऊन असं हे आपल्याला काहीसं रवाळ छान दळून घ्यायचं आहे। अगदीच बारीक करून घेण्याची गरज लागत नाही, तर असं हे मोठ्या साईजचा रवा असतो की नाही, अगदी तसा आपल्याला रवाळ असं हे छान बारीक करून घ्यायचं आहे। तुमचं थोडं जाड वगैरे मिक्सरला होत असेल तर चाळणीवर चाळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। तर असं हे सगळं पीठ आपण करून घेतलंय। हातावर घेतलं की तुम्ही बघू शकता असं हे रवाळ मेदू वडा बनवण्यासाठी मस्त हे प्रीमिक्स तुमचं तयार झालेलं आहे। असं हे प्रीमिक्स तयार करून एखाद्या स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये 1-2 महिने स्टोर करून ठेवू शकता। अजिबात खराब होणार नाही। जेव्हाही तुम्हाला मेदू वडे खाण्याची इच्छा होईल, फक्त यामध्ये कोरडा चमचा घाला, अजिबात ओला चमचा घालायचा नाही। फ्रीजच्या बाहेर ठेवताय तरी महिनाभर अगदी व्यवस्थित राहतं। अचानक कधी उडीद वडा सांबार खाण्याची इच्छा होते, उडीद वडा चटणी खाण्याची इच्छा होते, असं प्रीमिक्स जर करून ठेवलं की अगदी आयत्या वेळेस पटकन तुम्हाला हे तयार करता येतं। अगदी 15 ते 20 मिनिटात मस्त कुरकुरीत आणि जाळीदार वडे तुम्हाला तयार करता येतील। तर असं हे प्रीमिक्स तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। मेदू वड्याचं हे प्रीमिक्स तर आपलं झालेलं आहे। आता हे वापरायचं कसं, यापासून मेदू वडे कसे तयार करायचे
ते सुद्धा बघणार आहोत। आता वडे बनवण्यासाठी पुन्हा मेजरिंग कपने आपण इथे 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात मेदूवडा प्रीमिक्स घेतलेला आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न असतात मेजरिंग कपने जर आपण डाळ मोजून घेतो किंवा पीठ मोजून घेतो तर त्याचं प्रमाण वेगवेगळं कसं असू शकतं। तर डाळीचं प्रमाण किंवा वजन थोडंसं जास्त असतं म्हणून एका कपाला 200 ग्राम भरतं आणि पिठाचं प्रमाण एका कपाला 150 ग्राम भरतं कारण ते थोडंसं हलकं असतं। तर इथे आपण 1 कप उडीद डाळीचं हे प्रीमिक्स एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि एका कपाचे साधारणतः 8 ते 10 वडे तुमचे अगदी सहज तयार होतात। 1 कप प्रीमिक्ससाठी 1 कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे। पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे, एकदम सगळं घालायचं नाही। तर इथे आपण एका कपातलं सुरुवातीला पाऊण कप साधं पाणी घातलेलं आहे, छान एकजीव करून घेणार आहोत। जर गरज वाटली तरच पुन्हा उरलेलं सगळं पाणी आपण वापरणार आहोत, अजिबात एकदम सगळं पाणी घालायचं नाही। पाण्याऐवजी तुम्ही इथे ताक किंवा दही जरी वापरली तरी सुद्धा चालू शकेल आणि हे पीठ भज्यांच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे घट्टसर थोडं भिजवून घ्यायचं आहे, अगदीच हे पातळ करावं लागत नाही। तर असं हे पीठ आपलं छान भिजवून झालेलं आहे। आता याला झाकण लावायचं आहे आणि 5-6 मिनिटांसाठी आपण हे बाजूला सोडून देणार आहोत, अजिबात खूप जास्त वेळ ठेवण्याची गरज लागत नाही। पिठाला झाकण लावून साधारणतः 6-7 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता पीठ मस्त फुलून तयार झालंय। हात थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये 1-2 मिनिटं आपण हे छान पीठ फेटून घेतलेलं आहे, म्हणजे अगदी हलकं फुलकं पीठ तुमचं वडे बनवण्यासाठी तयार मिळतं। मेदू वडे मस्त छान चवीचे होण्यासाठी इथे आपण काही बेसिक जिन्नस वापरणार आहोत। इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा असतो ना त्यातला सुद्धा अर्धा असा हा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही थोडी कांद्याची पात सुद्धा वापरू शकता। 5-6 कढीपत्त्याची पानं हाताने तोडून घेतलेली आहे। अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेलं आहे। सोबतच चवीपुरतं घेणार आहोत मीठ, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता। सगळ्या शेवटी जेव्हा तुम्हाला वडे बनवायचे असतील तेव्हा अगदी पाव चमचा इनो फुल सॉल्ट किंवा पाव चमचा तुम्हाला इथे खाण्याचा सोडा घालायचा, त्यावर थोडंसं चमचाभर पाणी घालून असं पटकन आपल्याला हे एकजीव करून घ्यायचंय। आता बघा आपल्याला इन्स्टंट बनवायचं असल्यामुळे आपण इथे सोडा वापरलेला आहे। तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल तर फक्त पिठामध्ये पाणी घालायचंय आणि 2 ते 3 तास पीठ तुम्हाला बाजूला भिजत ठेवून द्यायचं आहे, म्हणजे सोडा न घालता तुम्हाला हे वडे तयार करता येतील। बघू शकता पीठ असं थोडंसं घट्टसर आपल्याला वडे बनवण्यासाठी लागणार आहे। असंच पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। ते इतकं पीठ भिजवण्यासाठी आपण पाऊण कप पाणी वापरलेलं होतं। पटकन आपण असे वडे बनवायला सुरुवात करणार आहोत। पीठ छान भिजवून झालं की एका बाजूला गॅसवर आपण कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे, म्हणजे असं हे पीठ तयार झालं की पटकन गरमागरम वडे तुम्हाला घालता येतील। आता बऱ्याच जणांना तेलामध्ये वडे सोडताना हाताला चटका लागण्याची भीती वाटते। घरातल्या या झाऱ्याने तुम्हाला अगदी सहज तेलामध्ये वडे सोडता येतील। त्यासाठी सुरुवातीला झाऱ्याला चांगलं पण पाणी लावून घेतलेलं आहे, तुम्ही तेल सुद्धा लावू शकता आणि तुम्हाला वडा जसा लहान मोठा मध्यम आकाराचा लागत असेल त्यानुसार पीठ घ्यायचं आहे। असं छान एकसारखं गोल करून घेतलेलं आहे आणि हात ओला करून आपल्याला हे मध्यभागी असं हे छिद्र करून घ्यायचं आहे। वडे शक्यतो छोटे छोटेच करा, म्हणजे कमी वेळामध्ये मस्त कुरकुरीत वडे तुम्हाला तळून खाता येतील। इथे तेल सुद्धा छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि फक्त हा झाऱ्या तेलावर असा हा उलटा करायचा आहे। वडा जर तेलामध्ये घातला की पटकन वर तरंगायला लागतो, याचा अर्थ 100% आतून तुमचा वडा अगदी हलका फुलका मस्त मोकळा झालेला आहे। बघू शकता असा हा छान वर तेलावर तरंगायला लागलेला आहे। आता याच पद्धतीने आणखीन एक वडा आपण घालणार आहोत। तुमची कढई लहान मोठी जशी असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये वडे सोडायचे आहेत। माझी थोडी छोटी असल्यामुळे एका वेळेस मी 3-3 वडे सोडलेले आहेत। लक्षात असू द्या गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्या आचेवरच तुम्हाला वडे तळून घ्यायचे आहे। मोठ्या आचेवर वडे तळून घेतल्यामुळे ते तेलकट होत नाही आणि तेलामध्ये सुटत सुद्धा नाही। 2 मिनिटं एका बाजूने छान भाजून घेतलं की बाजू उलटून घेणार आहोत। सुरुवातीचं तेल छान कडकडीत गरम असावं, मोठ्या आचेवरच आपल्याला दोन्ही बाजूने साधारणतः 4 ते 5 मिनिटं हलक्याशा बदामी रंगावर मस्त आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत। अजिबात आतून कच्चे राहत नाही आणि व्यवस्थित तळले जातात। बघू शकता किती परफेक्ट आणि मस्त छान डिझाईनचा तुमचा हा वडा तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण इथे करून घेणार आहोत। हाताला चटका लागण्याची नेहमीच भीती वाटते, मग अशा वेळेस तुम्ही हे वडे नक्की करून पहा, म्हणजे पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अगदी न चुकता तुम्हाला तयार करता येईल आणि झाऱ्याला सुद्धा अजिबात पीठ चिकटलेलं तुम्हाला दिसत नसेल। असे हे वडे आपण तयार करणार आहोत। आपले बरेचसे सबस्क्रायबर बॅचलर आहे, शाळेत जाणाऱ्या मुली आहेत, त्या सुद्धा बऱ्याचदा मला कमेंट करत असतात, तर त्यांच्यासाठी एकदम मस्त ही रेसिपी आहे, तर नक्की करून पहा। अगदी कोणालाही जमेल इतकी सोप्या पद्धतीत तुम्हाला हे वडे कसे बनवायचे ते मी सांगितलेलं आहे। अगदी मस्त कुरकुरीत आणि एकदम कमी तेलकट असेल।
मगाशी सांगितल्याप्रमाणे बरोबर एका कपाचे 9 मध्यम आकाराचे असे हे कुरकुरीत वडे आपले तयार झालेले आहेत. रंग सुद्धा बघू शकता किती परफेक्ट आणि मस्त आलेला आहे. अजिबात तेलकट वडा दिसत नसेल. एक वडा तुम्हाला इथे कट करून दाखवते, तत्पूर्वी तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. तर बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मस्त जाळीदार सॉफ्ट झालेला आहे. वडा तुम्हाला इथे कुठे कच्चा दिसत नसेल. तर असा हा वडा तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. असं हे प्रेमिक्स तुम्ही एकदाच बनवून ठेवलं की अगदी आयत्या वेळेस तुम्हाला वडे तळून खाता येतील. वडा नुसताच खाऊ शकता, चटणी सांबाराबरोबर खाऊ शकता. चटणी आणि सांबार कसं बनवायचं त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.